यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. सर्वांना वंदन माझं. आज आपण दुसरा भाग सुरू करतोय रामचरितमानसचा. मागच्या वेळी आपण बघितलं की प्रथमतः तुलसीदासांनी सगळ्यांना वंदन केलंय. मंगलाचरण जसं म्हणतो आपण तसं वंदन झालंय सगळ्यांना, गुरूंना, देवतांना, सज्जनांना. इतकंच काय, दुर्जनांना पण त्यांनी, खलांना पण वंदन केलंय. का तर माझ्या कामात खलांनी अडथळा आणू नये म्हणून. अशा पद्धतीने त्यांनी वंदन केलंय. त्याच्यानंतर असं सांगितलंय की माझं काव्य अतिशय कमी दर्जाचं आहे, तरीसुद्धा मी हे धाडस करतोय श्रीरामचरित मानस रचण्याचं. हे माझी धाडस बघून तुम्ही अचरज करू नये. गरज आहे हे धाडस बघून तुम्ही कोणी आश्चर्य करू नये. का तर म्हणे राम संत संगतीतच असं काही शक्ती आहे किंवा इतकं पवित्र आहे संत संगती की ज्यामुळे रामाच्या नामामुळे माझं काव्य हे धुळीसारखं, जशी धूळ वाऱ्याबरोबर गगनाला भिडते तसं माझं काव्य ही नसलं तरी पण रामनामासोबत हे रामचरितमानस गगनाला भिडेल असं हे सांगतायत तुलसीदास स्वामी. आपण मागे बघितलं होतं, कालच्या भागात शेवटी आपण बघितलं होतं. तो दोहा पुन्हा एकदा घेते. भनिति मोरी सब गुण रहित, बिस्प विदित गुण एक, सो बिचारी सुनि हई सुमती, राम जिनके बिमल विवेक, सियावर रामचंद्र पद जय शरणम. माझं काव्य अतिशय हीन आहे, कमी दर्जाचं आहे असं म्हणतायत तुलसीदास स्वामी. परंतु विश्वविदित, संपूर्ण विश्वाला तोलून धरणारा एकच गुण त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे विमल विवेक ज्यांचा जागा आहे असं सज्जन लोक माझं काव्य ऐकतील, श्रवण करतील, एकमेकांना सांगतील असं ते म्हणतायत. मग कोणता विश्वविदित गुण आहे या काव्यात? तर ते म्हटलं असं की एही मह राम रघुपती नाम उदारा, की या माझ्या काव्यामध्ये रघुपतीचं नाव आहे आणि रघुपतीचं चरित्र आहे. हेच काय आहे ते पॉझिटिव्ह बाजू आहे माझ्या काव्याची. आणि त्यामुळे माझ्यासारख्या हीन माणसाचं पण, अज्ञानी माणसाचं पण काव्य शिरोधार्य होईल. जसं शंकरांनी वक्र असला तरी चंद्रमाला डोक्यावर धारण केलं आहे तसं हे सज्जन लोक माझ्या काव्याला धारण करतील अशी धारणा तुलसीदास गोस्वामींनी व्यक्त केली आहे. आणि मग सुंदर पुढे सांगितलं आहे त्यांनी. मंगलकरणी कलिमलहरणी तुलसी कथा रघुनाथ की, गबीपूर कविता सरित की जो, सरित पावन पाथ की, प्रभु सुजस संगती, भनिति भली होई सुजन मन, सब भावनी भव अंगभूति मसान की, सुमिरत सुहावनी पावनी. त्यांनी असं म्हटले की मंगलकरणी कलिमल हरणी. तर हे पण मंगलाचरणच आहे एक प्रकारचं. तर हे काव्य का, रामाचं नाव का घ्यायचं किंवा हे काव्य का ऐकायचं किंवा कथन करायचं किंवा एकमेकांना सांगायचं? तर म्हणे हे मंगल करणार आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट आहे ती त्याचं कर्मच मंगल करणं आहे तर त्या गोष्टीला का बरं सोडावं? तर तसं हे जे रामकथा रामचरित्र आहे ते सगळ्यांचं मंगल करणार आहे. आणि दुसरं काय गुण आहे त्याच्यात? कलिमल हरणी. कलिमल म्हणजे कलियुगातलं सगळं खराब गोष्टी, जे काही वाईट गोष्टी घडत आहेत, पाप, सगळं काही दुःखदायक, क्लेशदायक जे काही आहे आजूबाजूला, त्या सगळ्यांचा हरण करणारी, त्या सगळ्यांना आपल्यापासून दूर करणारी अशी ही रामकथा आहे. तुलसी कथा रघुनाथ की, तुलसीदासाने लिहिलेली रघुनाथाची कथा ही हे फळ देणारी आहे. काय करणारी आहे? तर सगळं मंगलमय करणारी आहे. म्हणून त्याचं ब्रीदच असं आहे, मंगल भवन अमंगलहारी. नंतर असं म्हणलं आहे, गतिपूर कविता सरित की जो, सरित पावन पाथकी. म्हणजे असं म्हणले की जशी नदी पवित्र आहे, गंगा नदी, पण ती वेडीवाकडी वळणं घेते, नागमोडी सापासारखी चालते, तिची गती वेडीवाकडी आहे. तसं माझं काव्य जरी वेडवाकडं असलं, पुढं तर त्यांनी म्हटलंच आहे वक्रोक्ती असं आहे, म्हणजे वाकडेपणा आहे. कुठे म्हणे? तर आपण असं म्हणतो की नाही
जसं मी हे दोहा म्हटले, दोह्यामध्ये असं पण म्हणतो की नाही, भनिती मोरी सब गुणरहित, असं जे आपण स्वर लांबवतो की नाही, तर ती वक्रोक्ती आहे म्हणे. आणि त्याला पण त्यांनी सुंदर उपमा दिली आहे तुलसीदासांनी, की अशा वक्रोक्तीने युक्त असं माझं काव्य आहे, ग्राम्य काव्य आहे, हीन आहे, मी अज्ञानी आहे, मला काव्यातला कुठलाही भाग माहिती नाही, छंद, रस, उपमा, परंतु हे मी करण्याचं धाडस करतो आहे, कारण हे केवळ रामाची कथा आहे आणि ती गाण्याची मला इच्छा झाली आहे. आणि त्यांनी म्हटलंच आहे की माझी इच्छा म्हणजे फार मोठं मनोरथ राजा आहे आणि माझं मन तर रंक आहे, पण हा राजा काही या रंकाला स्वस्थ बसू देत नाही आहे आणि म्हणून मी हे काव्य लिहितो असं म्हटलं. तर ही वाकडी चाल जरी असली माझ्या कवितेची, तरी पण ती गंगेसारखी पवित्र आहे असं म्हटलं आहे. प्रभू सुजता संगती भनिती भली. मग माझ्या भनितीला म्हणजे माझ्या काव्याला संगती कोणाची मिळाली, तर प्रभू रामचंद्रांची. आणि त्यांचं सुयश गाण्याची इच्छा झाली असल्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या संगतीने जरी वेडीवाकडी असली माझी कविता, तरी पण सुजन मन भावनी, चांगल्या लोकांच्या मनाला भावणारी होणार आहे. जसं उदाहरण दिलं त्यांनी लगेच, जसं स्मशानातली विभूतीसुद्धा शंकरांनी अंगावर धारण केल्यानंतर ती पवित्र होते, त्याप्रमाणे माझं काव्य अमंगल असलं तरीसुद्धा रामनामाच्या साह्याने मंगल होणार आहे असं त्यांनी म्हटलं. प्रिय लागी ही अति सबही मम, भनिती राम जस संग, दारू विचारू की करई को, रामा बंदिय मलय प्रसंग, श्याम सुरभिपय बिसद अति, गुणद करही सब पान, गिरा ग्राम्य सिय राम जस, राम गावही सुजहि सुजान, सियावर रामचंद्र पद, जय शरणम. बोलो मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजर बिहारी. तर असं म्हटलंय की मलय पर्वतावरचं लाकूड वेडवाकडं असलं तरी ते चंदन समजलं जातं, ते चंदनच होतं. मलयगिरीचा असा प्रसाद आहे की प्रत्येक लाकूड मलयगिरीवरचं जे आहे ते चंदना समान आहे. तर माझं वेडवाकडं काव्यसुद्धा रामाच्या नामाचा गुण लागल्यामुळे सुगंधित होणार आहे असं एक उपमा दिली. आणि दुसरं सांगितलं की जशी काळी गाय असली तरी दूध तर पांढरंच देते ना. काळी गाय आहे, चांगली नाही आहे गाय, समजा खूप वांड आहे, तरी पण तिचं दूध गुणकारी आहे, आरोग्याला चांगलं आहे. तसं माझं काव्य जरी वेडवाकडं असलं तरी पण रामचंद्रांच्या, सियाराम जसं, राम आणि सीताराम यांचं दोघांचा स्पर्श झाल्यामुळे गिरा ग्राम्य, माझी वाणी ग्राम्य आहे, साधी भाषा आहे, परंतु त्या दोघांचं स्पर्श झाल्यामुळे, त्यांचे गुण गात असल्यामुळे हे काव्य सगळ्यांना वंदनीय होईल असं ते म्हणतात.